आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून काका पुतणे एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक आहे। विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना आज पवार गटानं आता मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। त्याचबरोबर पक्षाच्या महाराष्ट्र युनिटनं या बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। पदाधिकारी आणि जिल्हा समन्वयकांना हे आदेश देण्यात आले। एका बैठकीमध्ये मी सुचवलं की जगातल्या अनेक देशामध्ये आज लष्करामध्ये मुली सुद्धा महत्त्वाची जबाबदारी हे घेतात आणि आपण हा निकाल का घ्यायचा नाही। माझ्या तिन्ही सर्व्हिसेसची आर्मी नेव्ही एअरफोर्स तिघांनी मला सांगितलं हे शक्य नाही। संरक्षण विषयक निर्णय घ्यायचा अधिकार मला दिलेला आहे आणि त्यामुळं इथून पुढं भारताच्या सैन्यामध्ये 9% मुली असतील। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, काका पुतणे एकत्र येण्यावर आता चर्चा झाली आहे। पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत आता बैठक असणार आहे। विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान या बैठकीला महत्त्व आहे। या संदर्भातला अधिकचा तपशील। दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, असं वक्तव्य प्रज्ञा जे आहे स्वतः शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं आणि त्यानंतर अचानकपणे सगळे वारे जे आहेत ते बदलून गेलेले आहेत। दोन्ही राष्ट्रवादी ह्या एकत्र येणार का, काका पुतणे एकत्र येणार का, याची चर्चा थेट दिल्लीपासून गल्लीपर्यंत होत आहे आणि त्याचसाठी आज शरद पवार गटांनी जी आहे एक महत्त्वाची बैठक जी आहे मुंबईमध्ये बोलवलेली आहे। आणि या बैठकीसाठी हजर राहण्यासाठी महाराष्ट्र युनिटचे सर्व जे पदाधिकारी आहेत आणि जिल्हा समन्वयक आहेत यांना आदेश देण्यात आलेले आहेत। आज ही बैठक मुंबईमध्ये पार पडत आहे। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते, शरद पवार नेमकं काय म्हणतात किंवा वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत या पक्षातले हे काय मत मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आता। जी धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।